बच्चों, आप सबको भी स्वागत। देश की आज़ादी के लिए हमारा देश के अनेक महान व्यक्तियों ने अपने प्राण को बलिदान किया। उनमें पुरुषों ने देश की आज़ादी के लिए नहीं लड़ाई किया, बल्कि उनके साथ महिला भी उनके साथ लड़ाई किया। और केवल पुरुष स्त्री यानी महिला पुरुष लड़ाई नहीं किया, बल्कि छोटे छोटे बच्चे भी अपने प्राण को अर्पित किया। उनमें आने वाला एक और छोटा सा बच्चा है गुलाब सिंह। गुलाब सिंह उन्होंने भी देश की आज़ादी के लिए लड़ाई किया है और उनके बारे में आज हम अध्ययन करेंगे। गुलाब सिंह, इस पाठ से हम उनके बारे में अध्ययन करेंगे। इस पाठ का लेखिका है सुभद्रा कुमारी चौहान जी है। सुभद्रा कुमारी चौहान जी का जन्म हुआ है सन 1904 में। उनका जन्म हुआ, उनका जन्मस्थल है उत्तर प्रदेश में, उनका जन्मस्थल हुआ। बचपन से ही उन्होंने साहित्य में उनको विशेष रुचि थी। 15 वर्ष की आयु में ही उन्होंने प्रथम काव्य को रचना की थी। इनकी रचनाओं में हम तो देशभक्ति, त्याग, बलिदान और भारतीय इतिहास तथा संस्कृति का छाप हम देख सकते हैं। और उनकी प्रमुख कृतियाँ त्रिधारा उनका काव्य संग्रह है, बिखरे मोती उनके कहानी संग्रह है और उनको मिले गए पुरस्कार है। 2 बार उनको सक्सेरिया पुरस्कार मिला है। अनेक संघ संस्थाओं ने उनको पुरस्कार करवाया है। और उनका देहांत सन 1948 में सुभद्रा कुमारी चौहान जी का निधन हुआ। ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ಇಂದು ನಾವು 2ನೇ ಪಾಠವಾದಂಥ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ. ದೇಶದ ಒಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯತೆಗೆ ಹೋರಾಡಿದಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೇಳಕ್ಕಂತರ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ತಮ್ಮ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನದ ಮುಖಾಂತರ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಡಿಸ್ಯಾರ. ಅವರ ಒಂದು ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನದ ಒಂದು ಕೃಪೆಯಿಂದ ಇಂದು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಿದೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಇಲ್ಲಿ ಕೇವಲ ಪುರುಷರಷ್ಟೇ ಹೋರಾಡಲಿಲ್ಲ, ಸ್ತ್ರೀಯರಷ್ಟೇ ಹೋರಾಡಲಿಲ್ಲ. ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಕ್ಕಳು ಸತೆ ತಮ್ಮ ಒಂದು ಪ್ರಾಣ ಬಲಿದಾನ ನೀಡ್ಯಾರಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಅಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ಒಬ್ಬ ಬಾಲಕ ಯಾರಂದಾಗ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಬಾಲಕನ ಇದ್ದಾಗೂ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ತನ್ನ ಒಂದು ಪ್ರಾಣನ ಮುಡುಪಾಗಿಟ್ಟು ಹೋರಾಡಿದ. ಅಂಥ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಒಬ್ಬ ಬಾಲಕನ ಒಂದು ಕುರಿತಾದಂಥ ಒಂದು ಪಾಠ ಯಾವುದಂದಾಗ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಗ್. ಈ ಪಾಠದ ಒಂದು ಲೇಖಕಿ ಯಾರಂದಾಗ ಸುಭದ್ರಾ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾಣ್ ಅವರು. ಇಂಥ ಒಂದು ಸುಭದ್ರಾ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾಣ್ ಅವರೊಂದು ಪರಿಚಯ ನಾವು ಮಾಡೋಣ ಮಕ್ಕಳೇ. ಸುಭದ್ರಾ ಕುಮಾರಿ ಚೌಹಾಣ್ ಅವರೊಂದು ಜನನ 1904 ಇವರೊಂದು ಜನ್ಮಸ್ಥಳ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದೊಳಗೆ ಇವರೊಂದು ಜನ್ಮಸ್ಥಳ ಆಯಿತು. ಇವರು ಬಾಲ್ಯದಲ್ಲೇ ಅನೇಕ ಸಾಹಿತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಅಪಾರವಾದಂಥ ಒಲವು ಪ್ರೀತಿ ಇತ್ತು. ಅದಲ್ಲದೆ ಇವರು ತಮ್ಮ 15ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೇ ತಮ್ಮ ಕಾವ್ಯ ಮೊದಲು ಸಂಕಲನ ಪ್ರಕಟ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಇವರ ನಾವು ಕಾವ್ಯದೊಳಗೆ ನಾವು ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ದೇಶದ ಪ್ರೀತಿ, ಭಾರತದ ಇತಿಹಾಸ, ಸಂಸ್ಕೃತಿ, ಸಭ್ಯತೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಒತ್ತು ನೀಡಿದಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರದು ಮಕ್ಕಳೇ. ಇವರ ಕೃತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಇವರ ಕಾವ್ಯ ಸಂಕಲನ ತ್ರಿಧಾರ ಅನ್ನೋ ಕಾವ್ಯ ಸಂಕಲನ, ಇವರ ಕಥೆಗಳ ಸಂಗ್ರಹ ಯಾವುದಂದಾಗ ಬಿಕರೆ ಮೋತಿ ಅನ್ನೋ ಕಾವ್ಯ ಸಂಕಲನ, ಕಥೆಗಳ ಸಂಗ್ರಹವನ್ನು ನೋಡ್ಬೋದು. ಇವರಿಗೆ ಪುರಸ್ಕಾರಗಳು ಯಾವ್ಯಾವ ದೊರೆತಾವಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ, 2 ಬಾರಿ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ನೀಡುವಂಥ ಸಕ್ಸೇರಿಯಾ ಪುರಸ್ಕಾರ ಇವರಿಗೆ ದೊರೆತಿದೆ. ಇಂಥ ಒಬ್ಬ ಮಹಾನ್ ಲೇಖಕಿಯರ ದೇಹಾಂತ ಯಾವಾಗಾಯ್ತು ಅಂದಾಗ 1948 ಇವರೊಂದು ದೇಹಾಂತವಾಯಿತು ಮಕ್ಕಳೇ. ಈಗ ನಿಮ್ಮ ಪುಸ್ತಕರ ತೆಗೀರಿ ಮಕ್ಕಳೇ. बच्चों, आपका किताब खोलिए, पेज नंबर 9. देखो, इस पाठ का आशय है, इस पाठ से आप क्या सीख सकते हैं. इस कहानी के द्वारा देशभक्ति, त्याग, बलिदान, भाई बहन का प्रेम, प्रजा की जिम्मेदारियां, कर्तव्य आदि का चित्रण किया गया है. इस पाठ में झंडा स्वतंत्रता के संकेत के रूप में दिखाया गया है. देखो बच्चों, आपको सबको भी इस पाठ से ये सीख सकते हैं कि देशभक्ति, त्याग, बलिदान, भाई बहन का प्रेम और जिम्मेदारियाँ, हर प्रजा का जिम्मेदारियाँ, कर्तव्य आदि भी आप सीख सकते हैं. और इसके अलावा स्वतंत्रता का एक संकेत है और झंडा का यहाँ संकेत दिखाते हुए आप में भी देश की बलिदान और देश के कर्तव्य के लिए किस तरह सिद्ध होना है यहाँ बताया है बच्चों. ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪಾಠದಿಂದ ನೀವು ಏನು ಕಲಿತೀರಿ ಅಂದಾಗ ದೇಶದ ಭಕ್ತಿ, ತ್ಯಾಗ, ಬಲಿದಾನ, ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರ ಪ್ರೀತಿ, ಸಹಬಾಳ್ವೆ, ಜೊತೆಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜೆಯ ಕರ್ತವ್ಯಗಳು ಮತ್ತು ಆ ಪರಿಪಾಲನೆಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಇರ್ತವೆ ಅನ್ನೋದು ತಿಳ್ಕೊಂತೀರಿ ಮಕ್ಕಳೇ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ
ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯತೆಯ ಒಂದು ಗುರುತಾಗಿ ಒಂದು ಧ್ವಜನ ಗುರುತಿಸಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಇವೆಲ್ಲನೂ ನಾವು ಕಲಿತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗಮನ ಕೊಟ್ಟು ಆಲಿಸಿ. दिन और तारीख की ज़रूरत नहीं है, जब हम अमर अंत की कहानी कहने वाले हैं तब एक दिन और एक तारीख को पकड़ कर क्यों चले. देखो, कोई भी एक महान व्यक्ति के बारे में हम कहते तो उनके बारे में दिन और तारीख की ज़रूरत नहीं है, क्योंकि उनके बारे में कभी भी किसी भी वक्त भी उनके बारे में हम बोल सकते हैं. क्योंकि महान व्यक्तियों के बारे में एक तारीख एक दिन पकड़ कर उनके बारे में बताना वो बिल्कुल गलत होता है. ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ಒಬ್ಬ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋರಾಡಂಥ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಮಾತಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ದಿನ ಯಾವುದೇ ಒಂದು ತಾರೀಖನ್ನು ಹಿಡಿದು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಬಾರ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಯ ಒಂದು ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನ ಮಹಾನ್ ಆಗಿರ್ತೈತಿ. ಆ ಕಾರಣದ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಮಾತಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅದು ಯಾವುದೇ ಗಳಿಗೆ ಇರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಹೊತ್ತಿರ್ಬೋದು, ಅದು ಮಧ್ಯರಾತ್ರಿ ಇರ್ಬೋದು, ಬೆಳಗಿರ್ಬೋದು, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಇರ್ಬೋದು, ಯಾವ ಬೇಕಾದ ಇದ್ದಾಗೂ ಅಂಥ ಒಬ್ಬ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ಅಭ್ಯಸಿಸ್ಬೋದು. ಆ ಕಾರಣದ ಆ ದಿನ ಆ ತಾರೀಖನ್ನ ಹಿಡಿದು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಬಾರ್ದು. ನಮಗೆ ಯಾವಾಗ ಅವ್ರ ನೆನಪಾಗುತ್ತಾ ಆಗ ಅವರ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಒಂದು ಪರಿಚಯನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ. उसके घर में पिता थे, माता थी और गुड़िया सी बहन थी. गुलाब सिंह सारे घर का दुलारा था. देखो, गुलाब सिंह के घर में माँ थे, पिता थे, माँ थी, पिता थे और गुड़िया सी जैसे एक प्यारे उनकी बहन थी. और उस घर का सारा दुलारा यानी घर में रहने वाला सबको प्यारे वाले गुलाब सिंह था. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹನ ಒಂದು ಮನೆಯೊಳಗೆ ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಪ್ರೀತಿಯ ಒಂದು ಬೊಂಬೆ ರೀತಿಯಾಗಿರುವಂಥ ಸಹೋದರಿ, ಮನೆಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರೀತಿ ಪಾತ್ರರಾದಂಥ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಇದ್ದರು. ಸುಖ ಸಂತೋಷದಿಂದ ಅವರ ಒಂದು ಕುಟುಂಬ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು ಮಕ್ಕಳೇ. एक दिन की बात है, वहाँ बीमार पड़ा. माँ ने उसका खाना बिल्कुल बंद कर दिया था, पर उसका बार बार कुछ खाने को मांगना छोटी बहन से न सह गया. वहाँ चुपके से गुड़ और चने चुरा लाई और खिला दिया अपने भाई को. देखो, एक दिन की बात है, गुलाब सिंह बीमार पड़ा. माँ ने उनको बिल्कुल खाना बंद कर दिया था और उन्होंने बार बार मुझे खाने के लिए कुछ दीजिए, इस तरह बार बार उन्होंने घर में रहने वाला सबको भी पूछ रहा था. मगर बार बार पूछने से उनके बहन को इस बात सुने उनको सह न गया, इसलिए उन्होंने रसोई में उन्होंने चोरी से चुपके से उन्होंने चोरी किया. गुड़ और चना लाया, अपने भाई को उन्होंने खिला दिया. ಒಂದು ದಿನ ಮಕ್ಕಳೇ, ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ಜ್ವರ ಬಂತು. ಆ ಜ್ವರ ಬಂದಾಗ ಅವ್ರ ತಾಯಿ ಅವನು ಕಡಾಖಂಡಿತವಾಗಿ ಆಹಾರ ನೀಡೋದನ್ನು, ಊಟ ಹಾಕೋದನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿಬಿಟ್ರು. ಬಂದ್ ಮಾಡಿದಾಗ ಆ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ನನಗೆ ಹಸಿವಾಗಿದೆ, ಏನಾದರೂ ತಿನ್ನಲು ಕೊಡು ಅಂತಂದು ತನ್ನ ತಂದೆಗೆ, ತಾಯಿಗೆ, ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಮರಳಿ ಕೇಳಾಗುವಂಥ ಸಹೋದರಿಗೆ ಈ ಒಂದು ಅಣ್ಣನ ಒಂದು ಕಷ್ಟ ನೋಡೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ. ಬಡ ಅಡುಗೆ ಮನೆಗೆ ಹೋದ್ಲು. ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಕಾಳುಗಳನ್ನ, ಬೆಲ್ಲನ ಕಳುವು ಮಾಡ್ಕೊಂಬಂದು ತನ್ನ ಸಹೋದರನಿಗೆ ತಿನ್ನಿಸಿದ್ಲು. ಮುಂದೇನಂತ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ. उसके बाद भैया का बुखार बढ़ गया और वह तो खिला ही चुकी थी. अपने भाई के संतोष के लिए वह माँ बाप का गुस्सा भी सहने को तैयार थी, पर भाई ने गुड़ चने की बात किसी को न बताई. धीरे धीरे रोग उतर गया, पर भाई के मन पर बहन के प्रेम की चाप बढ़ गई. देखो, उसके बाद भैया का बुखार और बढ़ गया, पर वहाँ तो बहन ने उनको खिला ही चुकी थी. अपने भाई के संतोष के लिए माँ बाप जो शिक्षा देता है उसे सहने के लिए वो सिद्ध हो गई थी, यानी तैयार हो गई थी. पर भाई ने गुड़ और चने खाने का बात को उन्होंने किसी को भी न बताया और धीरे धीरे उनका रोग भी यानी ज्वर भी धीरे से उतर गया. पर भाई के मन पर बहन का ये त्याग यानी उनका ये देने वाला ये विचार और बहन के ऊपर उनका प्रेम का चाप बढ़ गई. ಒಂದು ದಿನ ಮಕ್ಕಳೇ, ಆ ಒಂದು ಸಹೋದರನಿಗೆ ಆ ಒಂದು ಕಾಳು ಮತ್ತು ಬೆಲ್ಲ ತಿನ್ನಿಸಿದಾಗ ಆ ಸಹೋದರನ ಒಂದು ಜ್ವರ ಏನಾಯಿತು, ಮತ್ತೆ ಏರ್ತು.
ಆದ್ರೆ ಸಹೋದರಿ ತಿನ್ನಿಸ್ಬಿಟ್ಟಿದ್ಲು. ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಏನೋ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಟ್ಟರು, ಬಡದ್ರೆ ಬಡಲಿ, ಬೈದ್ರೆ ಬೈಲಿ, ಏನೋ ಮಾಡಲಿ ಅದನ್ನು ಸಹಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಏನಾಗಿದ್ಲು, ಸಿದ್ಧಳಾಗಿದ್ದಳು, ತಯಾರಾಗಿದ್ದಳು. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಅಣ್ಣನ ಒಂದು ಕಿಂತ ಈ ಒಂದು ಬಯಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಬಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಏನೂ ದೊಡ್ಡದಲ್ಲ, ಏನಾರ ಆಗಲಿ ನೋಡೋಣಂತ ಸಿದ್ಧಳಾಗಿದ್ದಳು. ತದನಂತರ ಅಣ್ಣನು ಈ ಮಾತನ್ನು ಯಾರಿಗೂ ಹೇಳಿಲ್ಲ. ಸಹೋದರಿ ನನಗೆ ಕಾಳು ಮತ್ತು ಬೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ತಿನ್ನಾಕ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಯಾರಿಗೂ ಹೇಳಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಿಧಾನವಾಗಿ ಬಂದಂಥ ಜ್ವರ ಇಳ್ಕೊತ ಬಂತು. ಇಳ್ಕೊತ ಬಂದಾಗ ಆ ಒಂದು ಸಹೋದರಿ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಅಣ್ಣನಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು, ಪ್ರೀತಿ ಮೂಡ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ತನ್ನ ಒಂದು ಕಷ್ಟ ಕಾಲದೊಳಗೆ ತನಗೆ ತಿನ್ನಾಕ ಕೊಟ್ಟಂಥ ಸಹೋದರಿಗೆ ಅವ ಕೃತಜ್ಞತನಾಗಿದ್ದ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ऐसी एक नहीं अनेक बात बहन की, माँ की, पिता की उसके मन पर छपी थी. देखो ऐसे ही एक बात नहीं है, उनकी और बहन की बात थी, माँ की बात थी और पिता की बात थी. सबका विचार भी उनके मन में सदा छपा हुआ था. ಇಂಥ ಇದು ಕೇವಲ ಇದೇ ಒಂದು ಘಟನೆ ಅಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಇಂಥ 10 ಹಲವಾರು ಘಟನೆಗಳು, ಅದು ಒಂದು ಸಹೋದರಿ ಜೊತೆಗಿರ್ಬೋದು, ಅಪ್ಪನ ಜೊತೆಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ತಾಯಿ ಜೊತೆಗಿರ್ಬೋದು. ಇಂಥ 10 ಹಲವಾರು ಘಟನೆಗಳು ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹನ ಒಂದು ಹೃದಯದೊಳಗೆ ಅಚ್ಚಳಿಯದಾಗಿ ಉಳಿದವಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು ಮಕ್ಕಳೇ. वह कभी उनसे लड़ता झगड़ता भी, पर आंखों के आंसू और मन के रंग उसके मन पर छपी इन तस्वीरों को धो न सके. देखो इसी तरह अपने बहनों के साथ उन्होंने कभी झगड़ा करता था, कभी खेलता था, कभी मुस्कुराता करता था और कभी मजाक करता था, मगर बहन के आंखों में आंसू आने को देखने के लिए सिद्ध न था. और उनका कोई भी एक संदेह उठे तो उसका परिहार करने के लिए वो सिद्ध होता था. और इससे उनका प्रेम और बढ़ गया और इसी तरह उनको कष्ट देने के लिए वो सिद्ध नहीं था. ಇಂಥ ಒಂದು ಸಹೋದರಿಯ ಒಂದು ಜೊತೆಗೆ ಆ ಒಂದು ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಯಾವಾಗಲೂ ಖುಷಿಯಿಂದ, ಸಂತೋಷದಿಂದ, ಆನಂದದಿಂದ, ಕೆಲವೊಂದು ಸಲ ಜಗಳಾಡ್ತಾ, ಕೆಲವೊಂದು ಸಲ ಅಪಹಾಸ್ಯ ಒಂದು ನಗೆಹಾಸ್ಯ ಮಾಡುತ್ತಾ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಸಹೋದರಿ ಜೊತೆಗೆ ಇರ್ತಿದ್ದ. ಜೊತೆಗೆ ಸಹೋದರಿ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬರ್ಸೋಕ, ಸಹೋದರಿಗೆ ಕಷ್ಟ ಅದನ್ನು ನೋಡೋಕೆ ಸಿದ್ಧ ಇದ್ದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು ಮಕ್ಕಳೇ. ಇಲ್ಲಿ एक दिन ऐसी हवा बही कि मुजरे हुए दिलों में नई जान आ गई. यह हवा उमंगों की हवा थी. बड़ा भारी जुलूस निकलना था, पर बादशाहों का हुक्म था कि जुलूस ना निकले. शहर में आतंक छा गया. देखो एक दिन ऐसा हवा बहाई कि मुजरे हुए दिलों में वापस जान आ गया. यानी कुछ लोगों में हमारा देश आज़ाद होता ही नहीं, इस तरह विचार उनके मन में थे. मगर उनमें भी किस तरह जान जाने वाला है, यानी मरने वाला व्यक्ति के मुंह में पानी डाल दिया तो उनको वापस किस तरह जान आ सकता है. उसी तरह स्वतंत्र के आंदोलन में जिन व्यक्तियों को हमारा देश आज़ाद नहीं होगा, इस तरह विचार थे. उनको फिर एक विश्वास हुआ हम भी देश को आज़ाद दे सकते हैं. इस तरह एक विचार आया, इसीलिए उनको भी हमारा देश की आज़ादी दिलाना है. इस तरह उन्होंने खुशी हुआ और सभी और संतोष उल्लास का हवा होने लगा. बड़ा भारी जुलूस वहाँ निकलना था. एक बहुत बड़ा जुलूस यानी जनसंदा रहने वाला एक जुलूस वहाँ निकलना था. पर बादशाहों का हुक्म था कि जुलूस ना निकले. शहर में आतंक छा गया. वहाँ रहने वाला बादशाह एक आदेश उन्होंने बताया, जुलूस ना निकले. और शहर में इस बात और आतंक होने लगा. ಒಂದು ದಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮಿತ್ರರೇ, ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ದೇಶದ ಒಂದು ಕಿಚ್ಚು ಮೂಡಿಸುವಂಥ ಒಂದು ಮರಳಿ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಡಿಸುವಂಥ ಒಂದು ಆಂದೋಲನ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹರಡಿತ್ತು. ಜೀವ ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನೀರು ಹಾಕಿದಾಗ ಮರಳಿ ಜೀವ ಬಂದಾಗ ಎಷ್ಟೊಂದು ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ಅಂಥ ಒಂದು ಸಂತೋಷದ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಹರಡ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇನ್ನು ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯತೆ ಅನ್ನೋದು ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ದೇಶ ಬ್ರಿಟಿಷರ ಒಂದು ಅಡಿಪಾಯ ಆಯಿತು ಅನ್ನೋವಂಥ ಇದ್ದಾಗ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯತೆ ಒಂದು ಕಿಚ್ಚು ಮೂಡಿಸುವಂಥ ಒಂದು ಜನಸಂದಣಿ ಉಳ್ಳುವಂಥ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಹೊರಡ್ತೀವಿ ಅಂದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾದರು. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸಂತೋಷ, ಉಲ್ಲಾಸ, ಸಡಗರದ ಒಂದು ಹಬ್ಬದ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಆಯಿತು. ಆಗ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ರಾಜ ಹೇಳಿದ, ಈ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು,
ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಜ್ಞೆನ ಹೊರಡಿಸ್ಬಿಟ್ಟ, ಅಪ್ಪಣೆ ನೀಡಿಬಿಟ್ಟ. ಆಗ ಇಡೀ ಒಂದು ಊರೊಳಗೆ ಸಂತೋಷದ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಇದ್ದಿದ್ದು ಖಡಾಖಂಡಿತವಾಗಿ ಒಂದು ಕ್ಷಣ ಮತ್ತೆ ದುಃಖದ ಒಂದು ವಾತಾವರಣ, ಆತಂಕದ ವಾತಾವರಣ, ಏನೋ ಭಯಭೀತಗೊಳ್ಳುವಂಥ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಹರಡಿತು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. बड़ा आया बादशाह, क्यों ना निकले जुलूस, क्यों ना निकले हमारा झंडा, भाई ने बहन से कहा. देखो इस बात चारों तरफ फैलने के बाद गुलाब सिंह आया. गुलाब सिंह आकर अपने बहन से कहने लगा, बड़ा आया बादशाह, यह राजा तो बड़ा आया है, क्यों ना निकले हमारा जुलूस, यानी हमारा जुलूस क्यों ना निकले और क्यों ना निकले हमारा झंडा. भाई ने अपनी बहन से कहा. ಎಲ್ಲಿಂದೋ ಬಂದುಬಿಟ್ಟ ಈ ಒಂದು ರಾಜ ಅಂತ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಒಂದು ಕ್ಷಣ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದು ಎಲ್ಲ ಒಂದು ತನ್ನ ಒಂದು ಸಹೋದರಿಗೆ ಹೇಳಾಗುಂತ, ಎಲ್ಲಿಂದೋ ಬಂದುಬಿಟ್ಟ ಈ ರಾಜ, ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಒಂದು ಯಾಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು, ನಮ್ಮ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಯಾಕೆ ಹಾರಾಡಬಾರ್ದು, ನಮ್ಮ ಒಂದು ಧ್ವಜ ಯಾಕೆ ಈ ಒಂದು ಧ್ವಜದ ಒಂದು ಸಂಕೇತ ನಾವು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯನ ಮೂಡಿಸಬಾರ್ದು ಜನರಲ್ಲಿ ಅಂತ ತಂದು ಈ ಒಂದು ತನ್ನ ಸಹೋದರಿಗೆ ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ. ಬಹನ್ ಬೋಲಿ ಕೌನ್ ಯಹ ಬಾದ್ಶಾಹ. देखो बहन ने बोलती है कि भैया कौन है यहाँ बादशाह. तब गुस्से से वो भाई ने उनसे कहता है कि भैया ने कहा हुआ होगा कोई, हुआ होगा कोई. बहन ने बोली भैया कौन है बादशाह, हुआ होगा वो कोई, हमारा जुलूस को निकलने के लिए यानी न जाने का आदेश दिया है. इस तरह वो गुस्से से राजा ने उनसे बताता है, यानी गुलाब सिंह ने अपने बहन से बताता है. ಆ ಒಂದು ಸಹೋದರ ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಲ್ಲಿಂದೋ ಬಂದ ಈ ರಾಜ, ನಮ್ಮ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆಗ ಸಹೋದರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾರಣ್ಣ ಈ ರಾಜ, ಯಾರೋ ಇರ್ಬೋದು ರಾಜ, ಅವನ ಒಂದು ಆಜ್ಞೆಗ ನಮ್ಮ ಒಂದು ಈ ಮೆರವಣಿಗೆ ಯಾಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತ ಮತ್ತೆ ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕ್ತಾನೆ. बाई कटु स्वर में बोला, हमारा देश बादशाह का गुलाम जो है. देखो आगे वो बताता है कि बाई कटु स्वर में बोला, बाई ने कटु स्वर में बोला, हमारा देश तो वो बादशाहों का गुलाम है. ಆ ಒಂದು ಸಹೋದರ ಸಿಟ್ಟಿನ ಒಂದು ಮಾತಿನೊಳಗೆ ಹೇಳಿದ, ನನ್ನ ಒಬ್ಬ ದೇಶ ಅನ್ನೋದೇನಾಗೈತಿ ಆ ಬ್ರಿಟಿಷರ ಒಂದು ಮುಷ್ಟಿಯೊಳಗೆ ನಮ್ಮ ಒಂದು ರಾಜನೂ ಏನದನ ಅವರೊಬ್ಬ ಗುಲಾಮನಾಗ್ಯಾನ, ಆ ಕಾರಣದಿಂದ ನಮ್ಮ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಾಕುಂತಾನ ಅಂತಂದು ಆ ಒಂದು ಸಹೋದರ ತನ್ನ ಒಂದು ಸಹೋದರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನ. ಉತ್ತರ್ತಾ तब तो ज़रूर निकले जुलूस, हम ज़रूर फहराएंगे अपना झंडा, देखते हैं कौन रोकते हैं हमें. देखो उत्तर था, तभी उन्होंने उत्तर दिया, ज़रूर निकले जुलूस, हमारा जुलूस ज़रूर निकलेगा, हम ज़रूर फहराएंगे अपना झंडा को और देखते हैं कौन रोकते हैं हमें. इस तरह भाई ने अपने बहन से बोलता है. ಮತ್ತೆ ಒಂದು ಉತ್ತರ ಕೊಡ್ಕೊಂತ ಹೇಳ್ತಾನ, ರಾಜ ಬೇಕಾದೇನಾದರೂ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಸಾಗೇ ಸಾಗುತ್ತದೆ, ನಾವು ನಮ್ಮ ಒಂದು ಧ್ವಜನ ಹಾರಾಡಿಸ್ತೀವಿ, ಯಾರು ನಿಲ್ಲಿಸ್ತಾರ ನಾವು ನೋಡೇ ಬಿಡ್ತೀವಿ ಅಂತಂದು ಆ ಒಂದು ಸಹೋದರ ತನ್ನ ಒಂದು ಸಹೋದರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನ. झंडे की तैयारी होने लगी, बहन ने अपनी पुरानी ओढ़नी पाट कर झंडा बना लिया, लाल हरा रंग भी चढ़ गया. भाई ने उसे अपने खेलने के डंडे से बांध लिया, झंडा तैयार था. देखो झंडे की तैयारी होने लगी, इस बात होने के बाद ही बहन ने अपनी पुरानी ओढ़नी लेकर झंडा तैयारी करने लगा और अपनी पुरानी ओढ़नी हरा और लाल रंग ओढ़नी को पाट कर उन्होंने झंडा तैयार कर लिया. बाद में खेलने वाला डंडा को लेकर भाई ने भी उसे बांध लिया और इस तरह झंडा भी सिद्ध हुआ. ಈ ಒಂದು ಸಹೋದರ ಹೇಳಿದ ನಂತರ ಒಂದು ಧ್ವಜ ಹೇಳಿದ ನಂತರ ಆ ಒಂದು ಧ್ವಜ ಸಿದ್ಧ ಆಗಕ್ಕಂತು ಸಹೋದರಿ ತನ್ನ ಒಂದು ಹಳೆಯ ಒಂದು ಓಡನೆಯಿಂದ ಸಿದ್ಧ ಮಾಡಿದ್ಲು. ಕೆಂಪು ಮತ್ತು ಹಸಿರು ಆದಂಥ ಒಂದು ಬಣ್ಣದ ಒಂದು ಓಡನೆಯಿಂದ ತನ್ನ ಒಂದು ಪುರಾಣವಾದಂಥ ಓಡನೆಯಿಂದ ಧ್ವಜನ ಸಿದ್ಧ ಮಾಡಿದ್ಲು. ಆ ಒಂದು ಧ್ವಜ ತಯಾರು ಮಾಡಿದ ನಂತರ ಸಹೋದರ ಆಟ ಆಡುವಂಥ ಒಂದು ಬಡಿಗೆಯಿಂದ ಆ ಒಂದು ಧ್ವಜನ ತನ್ನ ಒಂದು ಕೋಲು ಹಾಕಿದದ್ರೊಳಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಧ್ವಜ ಸಿದ್ಧವಾಯಿತು ಮಕ್ಕಳೇ. अब भाई झंडा लेकर चला, अरे भाई जाते कहाँ हो, हम भी साथ चलेंगे, बहन आग्रह से बोली. देखो भाई ने उस झंडा लेकर चलने लगा, तब उन्होंने बोलता है कि जाते हो कहाँ भाई,
आप कहाँ जा रहे हैं? इस तरह बहन ने उनसे आग्रह किया। ಆ ಒಂದು ಅಣ್ಣ ಒಂದು ಧ್ವಜ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಮುನ್ನುಗ್ಗ ಕುಂತ. ಆಗ ಸಹೋದರಿ ಅಂಟ್ಲು, ಅಣ್ಣ ಎಲ್ಲಿ ಹೊಂಟಿ ನೀನು, ನಿಲ್ಲು. ಒಂದು ಸಹೋದರಿ ಕೇಳಿ ತಾನೂ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಸಿದ್ಧಳಾದಳು. पर बहन बड़ी दूर जाना है, पर बहन बड़ी दूर जाना है, तुम थक जाओगी. देखो आगे उन्होंने कहा था कि यहाँ जुलूस है ना, बहुत दूर तक जाता है, वहाँ तक आ गए तो बहन तुम थक जाओगी, तुम तो छोटी हो, इसलिए तुम यहीं रहो. इस तरह बाई ने अपने बहन से कहा. ಆ ಒಂದು ಸಹೋದರಿ ಹೇಳಿದ, ತಂಗಿ ನೀ ಬರಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡವಾ, ನಮ್ಮ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ದೂರ ಹೋಗುತ್ತಾ, ಆ ಕಾರಣದಿಂದ ನೀ ಅಲ್ಲಿ ಬರೋಳಗೆ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತಿ, ಬಹಳಷ್ಟು ಆಯಾಸ ಹಾಕಿ ಬೇಡವಾ, ನೀ ಇಲ್ಲೇ ಇರು ಅಂತಂದು ಆ ಸಹೋದರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿದ. नहीं भैया, नहीं बहन, देखो उन्होंने नहीं भैया मैं भी आऊँगा आपके साथ. इस तरह बहन ने बताया. भाई ने कहा नहीं बहन तुम यहीं रहो. इस तरह दोनों के बीच वार्तालाप होने लगा. ಇಲ್ಲ ಸಹೋದರಿ ನೀ ಬೇಡ ಇಲ್ಲೇ ಇರು ಅಂತಂದು ಆ ಒಂದು ಅಣ್ಣ ಹೇಳಕ್ಕಂತ, ನಾನು ಬರ್ತೀನಿ ಅಂತಂದು ಆ ಒಂದು ಸಹೋದರಿ ಹೇಳಂತಲು. ಈ ರೀತಿ ಇಬ್ಬರು ನಡ್ಬರ್ಗೂ ಮಾತುಕತೆ ನಡೆಯಕುಂತು. जुलूस कौन बनाएगा, जुलूस कौन बनाएगा, तुम तो झंडा उठाना, हम जुलूस बनाकर चलेंगे पीछे पीछे. भैया आप तो झंडा लेकर आगे आगे चलते हैं, जुलूस कौन बनाएगा, मैं आपके साथ आए तो आप तो झंडा पकड़ते हैं, मैं तो जुलूस बनाऊंगा, इसलिए जुलूस बनाकर मैं आगे आगे जाऊंगा. आप झंडे लेकर आप तो झंडा लेकर आगे आगे चाहिए, मैं तो आपके पीछे पीछे जुलूस को लेकर आपके पीछे पीछे आऊँगी. इस तरह बहन ने अपने भाई से कहा. ಆ ಒಂದು ಸಹೋದರಿ ಹೇಳಿದ್ಲು, ಅಣ್ಣ ಈ ಒಂದು ನೀನು ಏನೋ ಒಂದು ಜನಸಂದಣಿ ಉಳ್ಳುವಂಥ ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗಿ ನೀನು ಧ್ವಜ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಮುನ್ನುಗ್ಗಿ ನೀವು ಹೋಗ್ತಿರ್ತಿ, ಹಿಂದೆ ಆ ಒಂದು ಜನಸಂದಣಿಯ ಒಂದು ಮುಂದಾಳತ್ವವನ್ನು ವಹಿಸ್ಕೊಂಡು ನಾನು ನಿನ್ನಿಂದ ಬರ್ತೀನಿ, ನೀನು ಮುಂದೆ ನೀ ನಡಿ, ಹಿಂದೆ ನಾ ಬರ್ತೀನಿ ಅಂತಂದಾಗ ಆ ಒಂದು ಸಹೋದರಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ನೋಡ್ರಿ, नहीं रानी तुम जुलूस नहीं, नहीं रानी तुम जुलूस नहीं, तुम ये काम करो, हमें रोली का तिलक लगाकर विदा करो, जैसे राजकुमारी अपने भाई राजकुमार को विदा करती है. देखो नहीं बहन वो तो बहुत दूर तक जाता है, इसीलिए तुम थक जाओगी, तुम तो एक काम करो, जिस तरह रानी ने अपने भाई राजा को किस तरह विदा करता है ना, उसी तरह तुम भी हमें विदा करो. ಇಲ್ಲ ಸಹೋದರಿ ಭಾಳಷ್ಟು ದೂರ ಹೋಗುತ್ತಾ, ಮೆರವಣಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ದೂರ ಹೋಗುತ್ತಾ, ಆ ಕಾರಣದಿಂದ ನೀ ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಬಂದಂದ್ರೆ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತಿ, ಆಯಾಸಕ್ಕಿವ, ಭಾಳಷ್ಟು ನಿನಗೆ ಕಷ್ಟ ಆಗತ್ತಾ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ನೀವು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡು, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಯುದ್ಧ ಭೂಮಿಗೆ ಹೊರಟಾಗ ಒಬ್ಬ ರಾಜಕುಮಾರನಿಗೆ ಅವನ ಒಂದು ಸಹೋದರಿ ರಾಜಕುಮಾರಿ ವಿದಾಯ ನೀಡ್ತಾಳಲ್ಲ, ಆ ರೀತಿಯಾಗಿ ನೀನು ನನ್ನನ್ನು ಏನು ಕೊಡು, ಬೀಳ್ಕೊಡು ಅಂತಂದು ಆ ಸಹೋದರ ತನ್ನ ಸಹೋದರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮಿತ್ರರೇ, बहन ने खुशी की किलकारी के साथ ताली बजाई और दौड़कर थोड़ी सी रोली, थोड़ी से चावल सजा लाई. ताली में एक दिया भी जल रहा था. बाई की आरती उतारनी थी. मुंह के चारों तरफ घूमती ताली एक आभा मंडल बनाने लगी. उसने देवी देवताओं के चित्र में भी वैसा ही आभा मंडल देखा था. बाई के चारों तरफ वैसा ही आभा मंडल देखकर वहाँ बहुत खुश हुई. देखो बहन ने अपने भाई का इस बात सुनकर ताली बजाया. बाद में उन्होंने दौड़कर अपने घर को अंदर दौड़कर उन्होंने एक ताली लाया, उसमें चावल सजा लाई और ताली में एक दिया भी जल रहा था और रोली भी उन्होंने लाया था. और बहन ने अपने भाई के माथे पर उन्होंने तिलक लगाया. बाद में आरती उठाया. जिस तरह आरती उठाने वक्त उनको चारों तरफ आभा मंडल दिखाई दिया, जिस तरह भगवान के पीछे आभा मंडल यानी कांतियुक्त प्रकाशमान वहाँ दिखाई देता है, उसी तरह अपने भाई को आरती उतारने वक्त उनके चारों तरफ भी प्रकाशमान आभा मंडल उनको दिखाई दे रहा था और उनके सर पर उन्होंने चावल को बिखराया. इस तरह उन्होंने बहुत खुशी से उनको विदा कर दिया. ಸಹೋದರಿ ಖುಷಿಯಿಂದ ಒಂದು ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟಿ ಮನೆ ಒಳಗೆ ಓಡೋದ್ಲು. ಮಿತ್ರರೇ, ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಒಂದು ತಾಟು, ಆ ತಾಟಿನೊಳಗೆ ಕುಂಕುಮ, ಅಕ್ಕಿ ಕಾಳು ಜೊತೆಗೆ ಒಂದು ದೀಪ ಹಚ್ಕೊಂಡು ಬಂದಳು. ಆ ಒಂದು ಸಹೋದರನಿಗೆ ಒಂದು ಹಣಿ ಮೇಲೆ
ಕುಂಕುಮ ಹಚ್ಚಿದ್ಲು, ಜೊತೆಗೆ ಅಕ್ಕಿ ಕಾಳನ್ನು ತಲೆ ಮ್ಯಾಗ ಹಾಕಿದ್ಲು, ಆರತಿ ಬೆಳಗಾಗ ಕುಂತಲು. ಆರತಿ ಬೆಳಗೋತ್ನೊಳಗೆ ಆ ಒಂದು ಸಹೋದರಿ ಆರತಿ ಬೆಳಗೋತ್ನೊಳಗೆ ಆ ಒಂದು ಪ್ರಕಾಶಮಾನವಾದಂಥ ಬೆಳಕು ಅಲ್ಲಿ ಕಾಣಾವತ್ತು. ಆ ಪ್ರಕಾಶಮಾನವಾದಂಥ ಒಂದು ಬೆಳಕು ದೇವರ ಒಂದು ಭಾವಚಿತ್ರದೊಳಗೆ ಕಾಂತಿಯುತವಾದಂಥ ಬೆಳಕು ಕಾಣ್ತಿದ್ದಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಬೆಳಕು ಆ ಒಂದು ಸಹೋದರನ ಹಿಂದೆ ಕಾಣುವಂತಿತ್ತು. ಇದನ್ನು ನೋಡಿ ಸಹೋದರಿ ಏನಾದ್ಲು, ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿಯಾದ್ಲು. बहन ने बाई के माथे पर तिलक लगाया, चावल बिखराए। तब बाई ने बहन के पैर छुए और विदा ली। बहन ने बाई को सिर पर हाथ पैरा और बलाया ली। देखो, बहन ने बाई के माथे पर तिलक लगाया और चावल बिखराए। तब बाई ने बहन का पैर छुए और विदा ली और बहन ने बाई को सिर पर हाथ पैरा और बलाए दी। ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈ ಒಂದು ಸಹೋದರನ ಹಣಿ ಮ್ಯಾಗ ಕುಂಕುಮ ಹಚ್ಚಿದ್ಲು, ಅಕ್ಕಿ ಕಾಳು ಹಾಕಿದ್ಲು, ಆರತಿ ಬೆಳಗಿದ್ಲು. ತದನಂತರ ಆ ಒಂದು ಸಹೋದರ ಯುದ್ಧ ಭೂಮಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಒಬ್ಬ ರಾಜ ಹೋಗೋತ್ನೊಳಗೆ ವಿಧಾ ತೆಗೆದುಕೊಂತಾರಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ತನ್ನ ಒಂದು ಸಹೋದರಿಯ ಒಂದು ಪಾದಗಳನ್ನ ಮುಟ್ಟಿ ನಮಸ್ಕರಿಸಿ ಹೋಗಲು ಸಿದ್ಧನಾದ. ಆ ಒಂದು ಸಹೋದರಿನೂ ಅವಂಗ ಆಶೀರ್ವಾದ ನೀಡುತ್ತಾ ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿಯಿಂದ ಅವನನ್ನು ಕಳಿಸಿದ್ಲು. अगला पेज खोलिए बच्चों। अब वहाँ झंडा लेकर चला। बहन दरवाजे पर कड़ी देखती रह गई। कहानियों की राजकुमारी इसी तरह विदा देती है। वहाँ झंडा को लहराते हुए चले जाते बाई को दूर तक देखती रही। देखो, अब वहाँ झंडा लेकर चला, बाई ने अपने झंडा लेकर आगे चलने लगा। बहन ने दरवाजे पर खड़ा होकर उनको विदा करते हुए, टाटा करते हुए इन्होंने उनको विदा कर रही थी। कहानियों में भी इसी तरह राजकुमार को बहन ने उनको विदा करती है और भैया ने अपने झंडा लेकर यानी लहराते हुए आगे उन्होंने खुशी से जा रहा था। बहन ने भी उनको दूर तक जाने तक उन्होंने उनको देखती रह गई। ಈ ಒಂದು ಜೆಂಡಾನ ಹಾರಾಡಿಸುತ್ತಾ ಸಹೋದರ ಮುನ್ನುಗ್ಗಿ ಹೊರಟಿದ್ದ, ಮುಂದೆ ಸಾಗುತ್ತಿದ್ದ. ಆ ಒಂದು ಸಹೋದರಿ ಬಾಗಿಲ ಒಂದು ಹತ್ತಿರ ಬಳಿ ನಿಂತು ಆ ಒಂದು ಸಹೋದರ ಹೋಗೋದನ್ನು ನೋಡಂತಿದ್ಲು. ಕಥೆಯೊಳಗೂ ನೀವು ನೋಡ್ಬೋದು, ರಾಜ್ಕುಮಾರ್ಗೆ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸಹೋದರಿ ಬೆಳ್ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಂದು ಮಿತ್ರರೇ. ಆ ಒಂದು ಸಹೋದರಿ ಮನೆಯ ಬಾಗಿಲ ಹತ್ತಿರ ನಿಂತ್ಕೊಂಡು ತನ್ನ ಸಹೋದರ ದೂರವರೆಗೂ ಹೋಗೋವರೆಗೂ ನೋಡೋಕ್ಕಂತ ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಬಾಗಿಲ ಬಳಿ ನಿಂತಿದ್ಲು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ. कुछ दूर जाने पर बादशाहों के सिपाहियों ने झंडे वाले को रोका। देखो, कुछ दूर तक उन्होंने गया बाई ने, मगर वहाँ बादशाहों का सिपाहियों ने झंडे किनके हाथ में थे उन्होंने उन लोगों को रोका। ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಹೊಂಟಿದ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಜೆಂಡ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಆ ಒಂದು ಬಾದಶಾಹನ ಒಂದು ಸೈನಿಕರು ಅವನನ್ನು ನಿಂದ್ರು ಇಲ್ಲಿ ಅಂತಂದು ಆ ಒಂದು ನಿಲ್ಲಿಸಿದಾಗ ಅವರೆಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ ನಿಂತರು. मगर वहाँ ना रुका, गुलाब सिंह ने वहाँ ना रुका। बादशाहों के सिपाहियों ने गोली चला दी, वहाँ गिरा। देखो, बादशाहों का सिपाहियों ने गुलाब सिंह पर गोली चला दी, भैया वहाँ पर गिर गया। झंडा ना गिरा, उनके हाथ में झंडा था। गुलाब सिंह ने गिरा मगर उन्होंने झंडे को न गिरने को दिया, उनके हाथ में वो झंडा को गट से पकड़ा था और झंडे उसके हाथ में था। गोली चलते देखा, कोई उसके पास न आया। उनके साथ जो लोग पीछे थे, गोली चलने से चलाने को देखकर वो पीछे हट गए और उनके पास कोई भी न आया। बहन ने बाई को गिरते देखा और वहाँ दौड़ पड़ी। देखो, बाई को गोली लगाने को उन्होंने अपने घर के पास ही खड़ा होकर देख रही थी। वो गिरते हुए बाई को देखकर वो दौड़कर उनके पास आने लगी। बहन ने बाई को गिरते देखा और दौड़ पड़ी। बाई खून से लथपथ पड़ा था, बाई खून से लथपथ पड़ा था। वहाँ पुकारती रही, भैया भैया। ಮಿತ್ರರೇ, ಇಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಧ್ವಜನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥ ಒಂದು ಜನರನ್ನ
ಆ ಒಂದು ರಾಜನ ಒಂದು ಸೈನಿಕರು ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರಲ್ಲಿ. ಬಾದಶಾನ ಅಂದ್ರೆ ರಾಜನ ಒಂದು ಸಿಪಾಯಿಗಳು ಸೈನಿಕರು ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರು. ನೀವು ಹಾರಾಡಿಸಬೇಡ್ರಿ ಜೆಂಡಾ ಅಂತಂದು ಅವ್ರನ್ನ ತಡೆ ಹಿಡಿದ್ರು. ಆದರೆ ಅವ್ರು ಯಾರೂ ಅವ್ರ ಮಾತು ಕೇಳಾರ್ದ ಮುನ್ನುಗ್ಗಿದ್ರು. ಯಾರು ಧ್ವಜ ಹಿಡಿದ್ರು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಆ ಒಂದು ಸೈನಿಕರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಗುಂಡಿನ ಒಂದು ಸರಮಾಲೆನ ಮಾಡಿದರು. ಆಗ ಒಂದು ಬಾಲಕನ ಮೇಲೆ ಗುಂಡುಗಳು ನಾಟಿದ್ವು. ಆದರೆ ಆ ಬಾಲಕ ಗುಂಡು ಬಿದ್ದುಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಅವನ ಹಿಂದಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಒಂದು ಜನ ದಿಕ್ಕೆಟ್ಟು ಓಡೋಗ್ಬಿಟ್ರು. ಯಾರೂ ಅವನ ಹತ್ತಿರ ಬರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಸಹೋದರಿ ತನ್ನ ಒಂದು ಬಾಗಿಲ ಬಳಿ ನಿಂತ್ಕೊಂಡ ಈ ಎಲ್ಲ ಒಂದು ದೃಶ್ಯಗಳನ್ನ ಬಾಗಿಲ ಬಳಿ ನಿಂತು ನೋಡೋ ಅಂತಿದ್ಲು. ಈ ಒಂದು ದೃಶ್ಯನ ಆಕಿ ನೋಡೋ ಇದ್ಕೊಂಡು ಓಡಿ ಬಂದಕ್ಕೆ ಭಯ ಭಯ ಅಂತಂದು ಅಣ್ಣ ಅಣ್ಣ ಅಂತ ಕೂಗುತ್ತಾ ಅವನ ಬಳಿ ಬರೋಗನ ಆ ಒಂದು ಬಾಲಕ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದಿದ್ದ. ಆದರೆ ಅವನಲ್ಲಿ ಹಿಡಿದಂಥ ಒಂದು ಧ್ವಜನ ಏನು ಮಾಡ್ತಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ನೆಲಕ್ಕೆ ಮುಡಿಸಿದ್ದಿಲ್ಲ. बाई के प्राण मानो यहाँ अमृतवाणी सुनकर लौट पड़े, वहाँ बोला तो आ गई, यहाँ झंडा ले। देखो आप मानो उनका प्राण पक्षी तो चला गया मगर बहन की ये आवाज़ सुनकर वापस आ गया और निदान से उन्होंने अपने आंखें खोलते हुए उन्होंने देखा तुम आ गई, ये झंडा ले। इस तरह उनके हाथ में उन्होंने देखकर उनका प्राण पक्षी चला गया। ಈ ಒಂದು ಸಹೋದರ ಒಂದು ಬಾಲಕ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದಾಗ ಅವನ ಒಂದು ಪ್ರಾಣ ಇನ್ನೇನು ಹೋಗೇ ಬಿಡ್ತಾ ಅನ್ನೋಂಗಿತ್ತು. ಸಹೋದರಿಯ ಒಂದು ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೊರಳಿ ಆ ಒಂದು ಪ್ರಾಣ ಬಂದಂಗಾಯ್ತು. ಆ ಒಂದು ಸಹೋದರಿ ಬಂದ್ಕೂಡ ಆ ಒಂದು ಬಾಲಕ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಸಹೋದರಿಯ ಒಂದು ಕೈಯೊಳಗೆ ನಿಬಂಧ್ಯ ತಂಗಿ ನಿಧಾನವಾಗಿ ಕಣ್ ತೆಗೆದು ನಿಬಂಧ್ಯ ತಗೋ ಈ ಒಂದು ಧ್ವಜಾನ ಅಂತಂದು ಆ ಒಂದು ಧ್ವಜಾನ ಸಹೋದರಿ ಕೈ ಕೊಟ್ಟು ಅವ निधन आदा। बहन ने झंडा थाम लिया, अब तो झंडा को बहन ने थाम लिया। भाई चल गया, भाई तो निधन हो गया। बहुत रोई, भाई को मरने के बाद बहन ने बहुत रोई। आप सबको भी घर में कोई आपके नाना नानी दादा दादी कोई बूढ़े वाले भी चले गए तो उनके याद में आप रोते हैं। उसी तरह उनके भाई छोटा उम्र वाले थे और उनके साथ खेलना झगड़ा करना और मजाक करना, उनके भाई चला गया था। प्यार वाले भाई चलने के बाद उन्होंने बहुत रोई। पर झंडा हाथ में उठाए रही बादशाह के सिपाही मानो गढ़ जीतकर, गढ़ का मतलब उन्होंने एक साम्राज्य को एक किला को जीत कर वो चला गया। इस तरह हम तो गुलाब सिंह को मार दिया ना, गढ़ का मतलब एक किला को हम तो जीत लिया, इस तरह मानकर वो चले गए। लोग भाग आए। इसके बाद वो सैनिकों जाने के बाद वहाँ लोग भागे आए। उन्होंने बाई की देह उठाए। बाद में लोगों ने उस बाई का देह को उठाई। आगे आगे झंडा लिए बहन चलने लगी। देखो आगे उनके सामने बहन ने उस झंडा को पकड़कर आगे वो चलने लगी। ಮಿತ್ರರೇ, ಈ ಒಂದು ಸಹೋದರ ತಂಗಿ ಕೈಯೊಳಗ ಆ ಒಂದು ಧ್ವಜ ಕೊಟ್ಟ ಅವನೇನೋ ಹೋದ. ಆ ಒಂದು ಸಹೋದರನ ಒಂದು ನಿಧನ ತಂಗಿಯಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ನೋವು ಉಂಟಾಯಿತು. ಬಹಳಷ್ಟು ಹತ್ತಲು ಅಣ್ಣ ಅಂತಂದು ಬಹಳಷ್ಟು ಹತ್ತಲು. ಯಾಕಂದರೆ ಪ್ರೀತಿಯ ಒಂದು ಅಣ್ಣ ಹೋದಾಗ ಎಷ್ಟೊಂದು ನೋವಾಗತ್ತಾ. ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿ ಕಾಡಿಸೋದಾತು, ಹಾಸ್ಯ ಮಾಡೋದಾತು, ಪ್ರತಿದಿನ ಪ್ರತಿ ಕ್ಷಣ ತಂಗಿಯ ಒಂದು ಜೊತೆಗೆ ಇದ್ದಂಥ ಸಹೋದರ ಹೋದಾಗ ಬಹಳಷ್ಟು ನೋವಾಗತ್ತಾ. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂಥ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿ ವಯಸ್ಸಾದಂಥ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿ ಹೋದಾಗ ನಾವು ಎಷ್ಟೊಂದು ಅಳ್ತೇವೆ. ಅಂಥ ಒಬ್ಬ ಸಣ್ಣದಾದಂಥ ಬಾಲಕ, ಅದೇ ಒಂದು ವಯಸ್ಸಿನ ಒಬ್ಬ ಬಾಲಕ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಸಹೋದರಿಗೆ ನೋವಾಯಿತು ಅಂತಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಆ ನೋವಾತು. ಆ ಒಂದು ರಾಜನ ಒಂದು ಆಜ್ಞೆ ಆಗಿತ್ತು, ಆ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು. ಆ ಒಂದು ಸೈನಿಕರು ಅಂದ್ಕೊಂಡ್ರು ಏನೋ ಅವರು ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೋಟೆನ ಗೆದ್ದು ಬಿಟ್ವಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ವಿಚಾರ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಹೋದರು. ಆದ್ರೆ ಜನ ಒಂದು ಸೈನಿಕರು ಹೋದ ನಂತರ ಎಲ್ಲರೂ ವಾಪಸ್ ಬಂದರು. ಆ ಸಹೋದರನ ಒಂದು ಶರೀರ ಎತ್ಕೊಂಡ್ರು, ದೇಹನ ಎತ್ಕೊಂಡ್ರು, ಅವನವನ್ನು ಎತ್ಕೊಂಡು ಅವರು ಹೊಂಟರು. ಸಹೋದರಿಯ ಒಂದು ಧ್ವಜ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಅವಳ ಮುಂದೆ ಹೊಂಟ್ಲು. बादशाह का हुक्म था जुलूस नहीं निकलेगा, बादशाह का हुक्म था जुलूस नहीं निकलेगा, जुलूस निकला। झंडा नहीं
निकलेगा। झंडा निकला और बड़ी शान से वहाँ निकला। देखो बादशाह का हुक्म था कि जुलूस न निकलेगा, यहाँ जुलूस भी निकला और झंडा नहीं निकलेगा, झंडा भी नहीं फहराएगा और नहीं निकलेगा, इसका आदेश था। मगर झंडा भी निकला और बड़ी शान से, बहुत अद्धूरी से, बहुत शानदार से वहाँ निकला। ರಾಜನ ಒಂದು ಆಜ್ಞೆ ಆಗಿತ್ತು, ಹುಕುಮ್ ಆಗಿತ್ತು, ಅವನ ಒಂದು ಕಟ್ಟಪ್ಪಣೆ ಆಗಿತ್ತು. ಏನಾಗಿತ್ತು? ಮೆರವಣಿಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು, ಮೆರವಣಿಗೆ ಹೋತು. ಧ್ವಜ ಹಾರಾಡಬಾರ್ದು, ಧ್ವಜ ಹಾರಾಡ್ತು. ಬಹಳಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ, ಮನಮೋಹಕವಾಗಿ, ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಆ ಒಂದು ಧ್ವಜ ಹಾರಾಡ್ತು. यहाँ बालक था गुलाब सिंह जो अपनी सुगंध बिखरे कर चले गए। देखो यहाँ बालक था गुलाब सिंह, अपने सुगंध को चारों तरफ बिखरे कर वहाँ चला गया। सारे देश में रहने वाला सबके हृदय में गुलाब सिंह का यहाँ कथा छाप गया। किस तरह फूल अपने सुगंध को किस तरह चारों तरफ फैलाती है, उसी तरह एक बालक भी अपना देशभक्ति को फैलाकर वहाँ चला गया। युगों युगों तक उनका नाम सदा याद रहेगा। ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಒಂದು ಬಾಲಕ ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ಏನೋ ಹೋದ, ಆದರೆ ಅವನ ಒಂದು ದೇಶಾಭಿಮಾನ, ದೇಶಭಕ್ತಿ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಹರಡ್ತು ಅಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಹೂವಿನ ಒಂದು ಮೊಗ್ಗು ತನ್ನಲ್ಲಿರುವಂಥ ಸುಗಂಧನ ಹರಡ್ತೈತಿ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಗುಲಾಬ್ ಸಿಂಹ ತನ್ನ ಒಂದು ದೇಶಭಕ್ತಿ, ದೇಶಾಭಿಮಾನ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಮೂಡಿಸಿದ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು. ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ಒಂದು ಪಾಠ ಮುಕ್ತಾಯವಾಯಿತು ಮಕ್ಕಳೇ. ಮುಂದಿನ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ನಾವು ಭೇಟಿಯಾಗೋಣ. ಬಹುತ್ ಧನ್ಯವಾದ.